हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। आम्ही सगळे गेलो होतो पचमढी चौरागड यात्रेला। याच्या समोर मी क्लिप ॲड करत आहे, तर तुम्ही बघून घ्या। तिथे ब्लॉग काही अपलोड करता आला नाही, मी घरी आल्यानंतर अपलोड केला। ब्लॉग कसा झाला नक्की कमेंट करून सांगा। तिथे नेटवर्क प्रॉब्लेम असल्यामुळे ब्लॉग काही पोस्ट करता आला नाही, मी व्हिडिओ पूर्ण बघा। हॅलो मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग। मी पहिल्यांदा पचमढी नागदार यात्रेला गेली। सगळ्यात आधी जायचं होतं आम्हाला चौरागड। आम्ही केली होती चौरागड जाण्यासाठी जिप्सीमध्ये तर पहिल्यांदा बसून इतकं छान वाटत होतं आणि वातावरण एकदमच भारी होतं। तुम्ही इकडचं वातावरण बघू शकता, एकदम भारी आहे। जिप्सीमध्ये बसून आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला। त्यानंतर आम्ही पोचलो मंदिरामध्ये। मंदिरात छान असं दर्शन केले। माझी सगळी फॅमिली पण आली होती माझ्यासोबत फिरायला। इथे खूप पाणी चालू होता, तर आम्ही पन्नीवाला रेनकोट खरेदी केला। मग आम्ही निघालो चौरागडला जायला। आम्ही केली पायऱ्या चढायला सुरुवात। आता तर फक्त सुरुवात केली, अजून तर खूपच लांब पायी चालत जायचं आहे। वर चढताना डोंगराचे व्ह्यू खूप सुंदर दिसत आहे। आता तर आम्ही फक्त अर्ध्यातच पोहोचलो। रस्ता तर खूप डेंजर होता यार, लोखंडाच्या पायऱ्यात चढायला भीती वाटत होती। तरी पण आम्ही कसंमसं चढून घेतलं। मला तर खूप भूक लागली होती, मी खाऊन टाकली मग मॅगी। अजून केली चालायला सुरुवात। अजून किती पायी चालत जायचं रे बाबा। आम्ही सगळे 5-10 मिनटं बसलो आणि चिवडा खात होतो। हे आहे माझी मम्मी आणि पप्पा। हवा तर खूप छान सुटली होती। मला तर इथेच बसून राहावंसं वाटत होतं, निसर्गाचा आनंद घेत। थोड्या वेळ बसलो आणि अजून चालायला सुरुवात केली। मला वाटत होतं की जवळच असेल, पण 3 तास लागले होते जायला। मी इथे पहिल्यांदाच आली होती। माझे पप्पा, माझी बहीण, माझे मामा चालता चालता पूर्ण थकून गेले होते। फायनली मंदिराचा गेट दिसला होता। थकले तर काय झालं, महादेवाचे दर्शन तर करायचंच आहे आम्हाला। गेट तर दिसला होता जवळ, पण अजून थोडं पायी चालत जायचं होतं आम्हाला। वरून खाली बघितलं तर धुवा वाटत होतं। तुम्ही बघू शकता, फायनली आम्ही पोचलो गडावरती। आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा करून घेतली। मला इथे आल्यानंतर खूप प्रसन्न वाटत होतं। वापस तर जायची इच्छा होत नव्हती। तुम्ही पण कधी चौरागडला आले आहात का, कमेंट करून नक्की सांगा। इथे तर खूप सारे त्रिशूल होते, कोणी पण येतात त्रिशूल चढून जातात। आम्ही खूप सारे ठिकाण फिरलो होतो, पण ब्लॉग काढायला जमलंच नाही। आणि माझा ब्लॉग कसा झाला कमेंट करून नक्की सांगा। चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, बाय।